नारायणबा पाटील यांचे बंधू पैलवान राजेंद्र अण्णा पाटील यांना विनंती करतो। त्याचप्रमाणे हनुमंत दादा कंद, ओंकारजी कंद, आदरणीय संदीप अप्पा भोंडवे पुणे जिल्हा, आदरणीय विलासराव कथुरे सर, आदरणीय मेघराज भाऊ कटके, रवींद्र दादा कंद, आदरणीय योगेशराव दोडके हिंद केसरी, आपल्याला विनंती आहे त्या ठिकाणी आपण मेडल देण्याकरिता मॅट वरती यावं। सर्व विजयी मल्लांचं या ठिकाणी ओंकार हनुमंतराव कंद युथ फाउंडेशन, प्रदीप दादा कंद युथ युवा मंच आणि महाराष्ट्रातली पहिली बैली ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धा महाराष्ट्र केसरी आयोजक संयोजक कमिटीच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन। मॅट क्रमांक 1 वरती पुढील कुस्तीसाठी तयार राहायचंय। अमित कुलार पुणे जिल्हा रेड कॉस्ट्यूम, संतोष सरगर सोलापूर पुणे जिल्हा। मॅट क्रमांक 1 वरती पुढील कुस्तीसाठी तयार रहा। ब्रॉन्झ या ठिकाणी तृतीय क्रमांकाकरिता संकेत पाटील कोल्हापूर यांना विनंती करतो, आपला सन्मान होतोय मेडल देऊन। वरिष्ठ उपाध्यक्ष पैलवान माऊली अण्णा ताकवले यांच्या शुभ हस्ते संकेत पाटील, अजय निंबाळकर सोलापूर, यानंतर पुढील पैलवान। चला मॅट क्रमांक 1 वरती एकदा ताबडतोब अमित कुलार पुणे जिल्हा रेड कॉस्ट्यूम वर्सेस संतोष सरगर सोलापूर। धन्यवाद सर। यानंतर तृतीय क्रमांक अजय निंबाळकर सोलापूर, आदरणीय रामभाऊजी दाभाडे यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते अजय निंबाळकर यांना तृतीय क्रमांकाकरिता मेडल देऊन सन्मानित करण्यात येत आहे। उपस्थित सर्व मल्लांना विनंती आहे, टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया। यानंतर द्वितीय क्रमांकाकरिता रायगड येथील पैलवान सोहेल शेख यांचा सन्मान करण्याकरिता महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष आदरणीय विलासराव कथुरे सर यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सोहेल शेख यांचा सन्मान होतोय। आणि यानंतर पहिला क्रमांक अर्थात सुवर्ण पदक 55 किलो गटामध्ये सातारा जिल्ह्यातील पैलवान जयंत शेडगे यांचा सन्मान करण्याकरिता आदरणीय पैलवान राजेंद्र अण्णा पाटील यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते जयंत शेडगे यांना सन्मानित करावं। जाणता राजा कुस्ती केंद्राचा या ठिकाणी पैलवान आहे आणि सुवर्ण पदकाचा मानकरी ठरलाय। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं अभिनंदन करूया। सातारा ब्रॉन्झ पदक सर्व विजयी मल्लांचं या ठिकाणी आयोजक संयोजक कमिटीच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन।